ते गोट्या गुत्ते जे आमचा संशयित आरोपी आहे, अजून अटक केला गेला नाहीये. गोट्या गित्त्याला अटक करून त्याची ब्रेन मॅपिंग आणि नार्को करा. तर मग त्यानं जाताना आम्हाला पाहिलं होतं, पण येताना त्यानं माझ्या छोट्या भावाला थांबविलं. मग माझ्या भावानं म्हणलं, "मी प्रवीण महादेव मुंडे आणि माझे पप्पा महादेव मुंडे आहेत." ते महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं माझ्या अंगावर चढायला आणि 2 चापटी मारल्या. 2 वर्ष झालं महादेव मुंडे हत्या प्रकरणी अद्याप मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप आहे की मुलाला धमक्या दिल्या जात आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय झाले. ताई, काय सांगाल? मुलाला धमक्या दिल्या जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे. काय प्रतिक्रिया? म्हणजे ज्यावेळेस आम्ही एस-आय-टी स्थापन करून घेतली मुंबईला जाऊन मुख्यमंत्री साहेबांकडून, त्यावेळेस ते गोट्या गुत्ते जे आमचा संशयित आरोपी आहे, अजून अटक केला गेला नाहीये. आमचं एवढंच म्हणणं आहे की अ, मुख्यमंत्री साहेबांना की तात्काळ इथल्या पोलिसांना पंकज कुमार सरांना फोन करून सांगा की तात्काळ गोट्या गित्त्याला अटक करून त्याची ब्रेन मॅपिंग आणि नार्को करा. कारण माझी मुलं केव्हाही बाहेर जातात. ट्युशनला, शाळेला बाहेर पडणारेच आहेत आता आणि त्यांना अचानक एका अनोळखी मुलाने अडवून त्यांना शिवीगाळ करून, धमकून हाणमार केलेली आहे. मग आता आमच्या मनामध्ये म्हणजे भीतीचं वातावरण पैदा झालं आहे ना आता. आम्ही कसं राहायचं हे पण आम्हाला सांगितलं पाहिजे. बरं, तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का? ज्यांनी धमकवलं त्याच्या विरोधात काही गुन्हा दाखल केला का? पोलिसाकडे गेला होता? हां, मुलांनी मला ट्युशन येताना ट्युशनमध्ये त्यांचा स्कॉलरशिपचा पेपर होता. त्यांचा पेपर 2 वाजता झाला पेपर. नंतर ते परत येत होते आणि त्यावेळेला म्हणजे आम्ही ट्युशनला तर आमच्या गाडीनंच त्याला सोडतात. पण त्या दिवशी भाऊ एस-पी सरांना जे मी पत्र तयार केलं होतं, म्हणजे ब्रेन मॅपिंग आणि नार्को होणार होती ह्या संशयित आरोपीची. त्या दिवशी माझ्या मनामध्ये अगोदरच संशय आला, की माझ्या लेकरांना इथून पुढे आता धमकवू शकतात ह्या परळीमध्ये. म्हणून मी असं पत्र तयार केलं, की जर माझ्या म्हणजे भावाला, वडिलांना आणि माझ्या 3 मुलांना, सासऱ्याला, दीराला किंवा मला कुणीही धमकीलं किंवा हाणमार केली किंवा धक्काबुक्की बी कोणी केली, तर ह्याला जबाबदार सुशील कराड आणि श्री गणेश कराड राहतील. असं मी पत्र दिलं म्हणजे आदल्या दिवशी मी परळी पोलिस स्टेशनला ते पत्र दिलं. तर दुसऱ्या दिवशी माझ्या मुलासोबत असं झालं आणि भाऊ एस-पी ऑफिसला गेला असल्यामुळं गाडी घेऊन, मुलं स्कूटीवर गेले आणि येत्या वेळेस हा प्रकार घडला. बरं, जे म्हणजे नार्कोटिक्स असेल, जे ब्रेमॅपिक असेल, त्याच्याविषयी माहिती तुम्हाला मिळाली का? नाही म्हणजे मी पंकज कुमार सरांना कॉल केला होता ज्यावेळेस माझ्या मुलांना हे झालं त्यावेळेस. मुलांना अनोळखी मुलांना धमकावलं गेलं होतं. पण तिथं मुलं मला पुन्हा आले असं म्हणले, की "मम्मी आम्ही गुन्हा दाखल केला ना त्या मुलावर." तर तिथं पोलिसांनी आम्हाला विचारलं गेलं. स्वतः पी-आय सर गेले होते सोबत नाचन पी-आय सर. माझ्या मुलाला गाडीत घेऊन स्पॉटवर गेले होते पाहणी कराय. पण त्यावेळेस तो मुलगा सापडला गेला नव्हता. मग आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि मुलं म्हणजे आम्हाला विचारण्यात आलं की त्या मुलाचं नाव वगैरे काही माहिती का? ओळखीचं आहे का? मुलं म्हणले, "नाही अनोळखी." पण तिथं बाल्या-बाल्या असा विचार करत होते. मग तसा उच्चार म्हणलं, की मग घरी येऊन आम्ही गुन्हा दाखल केला. मग आम्ही अज्ञात व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला, अनोळखीवरच. पण घरी आल्याच्या नंतर आम्ही Instagramवर त्याचे बालाजी नाव असं सर्च केलं, की मुलांनी त्याचा फोटो लगेच ओळखून बालाजी आगाव असं नाव हे केलं. पण त्याच्या रीलला सगळं वाल्मिक कराड आणि कट्टर समर्थक म्हणून अशी त्याच्या Instaच्या आयडीला होतं. मग आमची अजून संशयाची दूर गेली. मग मी पंकज कुमार सरांना कॉल केला, की "सर कसं म्हणजे आता अजून त्याच्या पप्पाचे आरोपी अटक नाहीत. तोपर्यंत माझ्या मुलाला धमकावलं जात आहे आणि असा Instagramला पण त्याच्या सगळं त्यांचंच आहे. मग आम्ही कसं राहायचं?" मग एस-आय-टीचं पथक आलं. पंकज कुमार सरांनी एस-आय-टीचं पथक म्हणजे परळी पोलिस स्टेशनला पाठवून माझ्या मुलाची चौकशी विचारपूस केली आणि नंतर मग म्हणले होते, की 8 दिवसानंतर अहवाल समोर येईल. मग काय होईल ते मी सांगेल म्हणले. बरं, ज्यांना धमकवलं गेलंय त्यांचा मोठा मुलगा आपल्याबरोबर असणार आहे. काय बाळा, तुला खरंच धमकवलं गेलं होतं? हो, जेव्हा आम्ही ट्युशनमधून येत होतो स्कॉलरशिपची एक्झाम 2 वाजता आम्ही निघालो तिथून. मग सोमेश्वर नगरमध्ये गेलो आम्ही एका मित्राकडून नोटबुक घ्यायला. तर मग त्यानं जाताना आम्हाला पाहिलं होतं, पण येताना त्यानं माझ्या छोट्या भावाला थांबविलं. 2 स्कूट्या होत्या. मग एक स्कूटीवर माझा भाऊ होता आणि दुसऱ्या स्कूटीवर मी होतो. मग माझ्या भावाला थांबविलं आणि विचारलं, "तू कोण आणि तू कुणाचा आहेस?" मग माझ्या भावानं म्हणलं, "मी प्रवीण महादेव मुंडे आणि माझे पप्पा महादेव मुंडे आहेत."
मग मी आलो माझ्या छोट्या भावाकडं बघायला, की का थांबविलंय म्हणून. ते पोरगा माझ्याकडे आला. ते म्हणला, "तू कोण आहेस? काय काय संबंध तुझा यायला इकडं? कोण आहेस तू त्याचा?" मी म्हणलं, "मी त्याचा मोठा भाऊ आहे." "आणि का थांबविलंस भैय्या?" ते ते म्हणला, "तू कोणाचा आहेस?" मी म्हणलं, "महादेव मुंडेचा." ते महादेव मुंडे शब्द ऐकला, की त्यानं माझ्या अंगावर चढायला आणि 2 चापटी मारल्या. मग मारल्याच्या नंतर मी म्हणलं, मी माझ्या भावाच्या गाडीवर बसलो, "चल" म्हणलं. मग आम्ही निघायला, की त्यानं काढलं आणि मारणार होता, की आम्ही थांबलं, की पुन्हा त्याने डबल अडविली स्कूटी. म्हणला, की "जा कुणाला बोलवायचं ते बोलव, माझे मी बघून घेईल." असं तसं बोलला, की आम्ही निघालो, की त्यानं पाठीमागून कड मारली. बरं बाळा, तुला शाळेत जाताना काही त्रास होतोय का? किंवा तुझे मित्र काय म्हणतात वर्गामध्ये असताना? अ, वडील गेल्यानंतर काय म्हणजे एवढं मीडियामध्ये तू दिसतोयस. नेमकं मित्र काय म्हणतात तुला? म्हणजे मित्र विचारतात, "काय झालं तुझ्या पप्पाचं? काय आरोपी भेटले का नाही? मीडियावर येतोस तू सहजासहजी, पण काय होत नाही, असं कसं?" मग आम्ही काय बोलावं आता, आरोपीच अटक नाही झाली तर. बरं तुला शाळेत जाताना काही त्रास होतो का? म्हणजे जाताना का कुणी काही तुला म्हणतोय का जाता-येता? नाही, आम्ही जाताना बसमध्ये असतो, येताना बसमध्ये असतो आणि ट्युशनला जाता-येताना मामा रोज गाडीनं सोडते. मग काही जाता-येताना काही होत नाही. फक्त त्या दिवशी मामा बाहेर गेलता, त्याच्यामुळे आम्ही स्कूटीवर गेलतो. बरं आपल्याबरोबर त्यांचे बारका देखील मुलगा असणार आहे. काय सांगाल? तुला शाळेत जाताना त्रास होतो का? नाही, जाता-येता आम्ही बसमध्ये किंवा गाडीत असतात, तेव्हा तर कोणी काही बोलत नाही. पण स्कूलमध्ये विचारतात मित्र, "काय झालं?" तर आम्ही काय सांगावं आता, आरोपी अटक नाहीत. काय मागणी आहे तुमची? की एवढंच की माझ्या पप्पांचे आरोपी अटक व्हावं. बरं त्यांचे देखील मेव्हणे आहेत. त्यांनी देखील मेव्हणे गमावलेले आहेत. ते आपल्याबरोबर असणार. काय नेमकी प्रतिक्रिया आहे सर तुमची? काय लेकराला धमकीलं होतं. लेकराला धमकील्यामुळे थोडं आपण हे गेलतो. मी 19 शिवजयंती होती त्या दिवशी मी एस-पी ऑफिसला भेटायला गेलतो. एस-पी साहेबांनी बोलावलं होतं. तर एस-पी साहेब सुट्टी असल्यामुळे भेट झाली नाही. मग तिथं ते अर्ज दिलता. ह्यांच्यापासून जीवाला धोका आहे म्हणून अर्ज दिला. तोवर तर मला फोन आला, असं-असं झालंय. मग मी नाचन सरला फोन लावला, पी-आय साहेबाला. साहेब असं झालंय. तर नाचन साहेब स्वतः जाऊन स्पॉटवर बघून आले. मग ते मुलगा गाठला नाही. नशेडी असल्यामुळं काय आहे आणि तो कट्टर समर्थक दिसला का तिथून पुढे तर सगळं म्हणजे असं भीतीचं वातावरण थोडं तयार झालं. मग आपण यांना व्यायला काही हे नाहीत. ही काय ओरिजिनल वंजारी नाहीत. अक्रमाशी वंजारीत. आपण ओरिजिनल वंजारीत. आम्ही परळीचे आहेत. हे बाहेरगावाहून आलेलेच परळीवर दादागिरी करतात कधी. बरं मुलाला शाळेत जाताना धमकवलं जातंय किंवा तपास कुठवर आलाय त्याच्यावर काय प्रतिक्रिया असणार? तपास आता अंतिम टप्प्यात आहे. 4 ते 5 दिवसामध्ये सर्व क्लिअर पूर्ण बाहेर येऊन जाईल. कोणी केलं पहिले जे डममध्ये नंबर आलेत, त्यांचीच नार्को झाली. पहिले स्टार्टिंगला जेव्हा आपण तपास होता, त्याच्यामध्ये डममध्ये जे नंबर आले ते 6 त्यांचीच नार्को झाली आता. त्याच्यामुळं आरोपी तर ते फायनल आहेत. ब्रेममध्ये पॉझिटिव्ह आलाय एक जण. नार्कोत आता तर पॉझिटिव्ह ब्रेममध्ये पॉझिटिव्ह आले म्हणून नार्कोत पॉझिटिव्ह येणारच. बरं तुम्हाला वाटतं का परळी सुरक्षितमध्ये आहे? आता परळी एकदम शांत आहे. हं. परळीमध्ये सगळं पोलीस व्यवस्था चांगली आणि सगळे यंत्र काही 4-5 कसं असतंय 4-5 लोकं असतातच. 4-5 लोकांमुळं सगळं नाव परळीचं खराब होत आहे. अजून लास्टचा प्रश्न त्यांना विचारणार. एस-आय-टी चौकशीमध्ये स्थापन केली गेली. खरंच न्याय मिळू शकतो महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये? आता पंकज कुमार सरांवर विश्वास आहे. पंकज कुमार सरांनी शब्द दिला आहे, की मी आरोपींना अटक करणार म्हणजे करणार. आता नार्कोमध्ये तर सिद्धच होणार आहे. आरोपी कोण आहेत, काय नाही. आणि आमचा जबाबही झालेला आहे. जबाबात पण आम्ही पूर्ण नावं दिलेली आहेत. ज्यांचा म्हणजे संशय होता, त्यांचीच नार्को बी होत आहे. मग तेच आरोपी आहेत असं सिद्धच होणार आहे. अन् पंकज कुमार सर घेतील पण विश्वास म्हणून असा नाही. ज्यावेळेस खरंच पंकज कुमार सर त्या आरोपींना गजाआड करतील, त्यावेळेस विश्वास म्हणजे एस-आय-टीवर बी आहे असं म्हणता येईल. तुमची सुरक्षा बद्दल सुप्रिया सुळे असतील, संजय शिरसाट असतील, अनेक नेते मंडळींनी तुमची मागणी केली आहे, सुरक्षा तुम्हाला भेटावं. खरंच सुरक्षेची गरज आहे का? हां, माझ्या मुलांना आणि माझ्या भावाला सुरक्षितेची गरज आहे. कारण मुलं ट्युशनला जातात, येतात. हमेशा काही भाऊ माझ्यासोबत राहणार नाही लेकरांच्या आणि तो बी ह्या केसची पूर्ण पाहणी तोच करत आहे. त्याच्यामुळं त्याला बी सुरक्षेची गरज आहे आणि माझ्या मुलांना पण सुरक्षेची गरज आहे. आणि म्हणजे सुरक्षा दिलीच पाहिजे. सगळे करतात, पण सुरुवात प्रथम म्हणजे ज्यांनी आमचं प्रकरण उचललं, ते सुरेश धस अण्णा पहिल्यांदा उचललं. पण त्यांच्यापासून बी आम्हाला नैराश्यपणा म्हणजे आरोपीपर्यंत जाईल असं वाटलंच नव्हतं आम्हाला.
मग असं आम्हाला सगळ्या नेत्यांनी मदत केली. खासदार बजरंग बाप्पा बी आमच्या भेटीला आले. जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्यांनी माझी विधान भवनात लक्षवेधी मांडली. सगळ्यांनीच म्हणजे संदीप भैया झालं, दीपक केदार झालं, पुन्हा सुप्रियाताई झालं. सुप्रियाताई तर हमेशा माझ्या बहिणीसारख्या आत्ता सध्याला पण माझ्यासोबत आहे. रोहित दादा झालं आणि सगळ्यात श्रेय म्हणजे जरांगे दादा. त्यांच्यामुळे जर माझ्या प्रकरणाला गतीच मिळाली. जी बंद फाईल होती त्यांनी ती रिओपन केली आणि आता आशा लागून राहिली की मला न्याय भेटेल म्हणून. एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा मागत आहेत. परळीहून माणिक मुंडे, story.com, बीड.